magnetic storm dance, shall we? Cheer up! I'll paint the aurora in the sky! Heads up! Enemy dropping close. रोकना पड़े तुझे रोकना से Got a gun! Help me! दे ते पुढे जाऊ नाही हरी झाले गेम पहिले Help me! नावाचं आहे गेल्या नाव पोरा कसं देत Cheer up! I'll paint the aurora in the sky! इकडे इकडे अरे Help me! Enemy spotted! I need equipment.
इशारा दिला होता. साधारण 12,000 अश्वरथांसह मोठा हल्ला या साल्हेर किल्ल्यावर ठरवला होता. या निर्णायक क्षणी महाराजांचे जे काही मावळे जे काही सैनिक, पण असं असतानाही नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 2017 ते 2022च्या दरम्यान हा नियम धाब्यावर बसवल्याचं उघड झालंय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं तब्बल 719 घरं हस्तांतरित करून घेतली नाही. कारण काय तर ही घरं घेतली तर सिडकोची घरं पूर्ण होणार नाही म्हणे. असा अजब जाबई शोध लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अधिवेशनात करण्यात बारामती तालुक्यात नीरा नदीवरील कोल्हापुरी बंधारा ठरतोय. जिल्हा बंधाऱ्यावरून प्रवास करताना गाडी नदीत कोसळून सुदैवानं चालक जळगावात योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा बिचारा पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. शेतकऱ्याचे स्थानिक आमदार आंदोलन. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा शहरातील रस्त्याची दुरवस्था. ऐन पावसाळ्यात रस्त्यासह स्वच्छतेचे ठणकेरा. शहरातील नागरिक त्रस्त. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा. नांदेड जिल्ह्यातील बोटस डांबरी रस्त्याचा चौथा प्रकार उजेडात. गोपालवाडी ते पांगरगाव रस्त्याची दुर्दशा. 1 कोटी 3 लाख रुपयांच्या रस्त्याची एकाही महिन्यातच दुरवस्था. नांदेड चारठाकूर नगरपंचायतीच्या गावतलावाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम प्रगतीपथावर. खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजय चव्हाण यांनी केली तलावाच्या कामाची पाहणी. अर्धापूर शहरातील पाणी पातळी वाढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यान महिन्याभरापासून बंद. महिन्याभरानंतरही प्रवेशद्वार दुरुस्तीचं काम अपूर्णच. उद्यान बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड. व्यावसायिकांचं नुकसान. कुडाळमध्ये राणे हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा. महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो स्पर्धकांचा सहभाग. संपूर्ण कुडाळ नगरीत स्पर्धेचा उत्साह. बीड जिल्ह्यातील आष्टी इथे 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला संकल्प. शैक्षणिक संस्थेची शैक्षणिक सहविचार सभा संपन्न. जुनी मुंबई पुणे महामार्गावर बोरफुटात भीषण अपघात. अपघातात 2 महिला ठार, 14 जखमी. मुंबईहून पुण्याकडे जाताना अपघात. लोखंडी पाईप वाहून देणाऱ्या ट्रकनं अचानक ब्रेक मारल्यानं पाईप दुचाकी आणि कारवर पडले. दुचाकीवरील आणि कारमधील महिला. पुण्यात अत्युक्ती दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर पुणे पोलिसांचा छापा. देशविदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या 22 आरोपींवर 22 गुन्हे दाखल. पुण्यातील चौफुला शिरूर महामार्गावर 2 मित्रांचा अपघाती मृत्यू. विक्रम सकट आणि संदीप मधने अशी मृत तरुणांची नावं. रस्त्याच्या धोकादायक अवस्थेबाबत ग्रामस्थांनी नोंद संघात केली. नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या ठिकाणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील लाल नगर परिसरातून अटक. संग्राम पाटील, सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे अशी 3 आरोपींची नावं. मिरज एमआयडीसीत कामगाराचं मशीनमध्ये सापडून जागीच मृत्यू. सोमनाथ माळी असं मृत कामगाराचं नाव. मृत कामगार कवठे महांकाळमधील असल्याची माहिती. रत्नागिरीच्या सापोली इथे भरधाव 4 चाकीची रस्त्यानं जाणाऱ्या दोघांना जोराची धडक. एकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर. पंकज रामू राऊत असं मृताचं नाव. अविनाश हेमराज शहारे गंभीर. भिवंडीतील फातिमानगर परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न असल्या विद्यार्थिनीनं प्रसंगावधान राखत रिक्षातून मुक्ती दिली. रिक्षा चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका इथे मध्यरात्री दुकानांना आग. 4 दुकानांमधील साहित्य जळून खाक. इचलकरंजीत मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत मोठी कारवाई. मेफेंटरमाइन इंजेक्शनसह 2,36,000चा मुद्देमाल जप्त. 3 आरोपी अटकेत. वाहतूक पोलिसांची कारवाई. नागपुरातील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. अद्ययावत प्रयोगशाळेतून पूर्णचोपण करण्यासाठी लागणारा विलंब कमी होणार. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दोन्हीचा तपास प्रयोगशाळेत केला जाईल. चर्मकार समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ आक्रमक. चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांचं आमदार डॉक्टर अशोकराव माने यांना मागण्यांबाबत निवेदन.
आषाढीत एसटीला 35,87 लाखांचं उत्पन्न. लालपरीच्या माध्यमातून अनेक भाविकांनी पंढरी गाठली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एसटीला 7 कोटीहून अधिक उत्पन्न. परभणीत खासदार संजय जाधव यांच्याकडून हेंडगे कुटुंबियांचं सांत्वन. संस्था चालकाच्या मारहाणीत जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू. संस्था चालकांविरोधात सरकारकडे दाद मागण्याचं हेंडगे कुटुंबियांना आश्वासन. सोलापूरच्या करमाळ्यातील सोगाव ते उमरड रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं. ग्रामस्थांचा आरोप. रस्त्याचं काम तातडीनं चांगल्या दर्जाचं करण्याची मागणी. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा. पेठ सांगली महामार्गाच्या रस्त्याला उद्घाटनापूर्वीच पडल्या भेगा. रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करणार. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा. माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर वॉश बेसिन आणि शौचालयात विद्यार्थ्यांनी प्लेट सुटल्याचा व्हिडिओ व्हायरल. पनवेल शहर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकाऱ्याला कारणे नोटीस. श्री गणेश विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिकेचं निलंबन. बातमी सोलापूरमधून आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासण्यात आलं. प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथे काळं फासण्यात आलं. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती आहे. प्रवीण गायकवाडांकडून छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख करण्यात आला. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉटर फिल्टर बंद. रुग्णासह नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. बुलढाण्यातील वारी हनुमान डोहात बुडून तरुणाचा मृत्यू. डोहात पडताना बुडून मृत्यूची पुन्हा एकदा घटना. परिसरातून हळहळ व्यक्त. परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या कचरा डेपोतील धुरामुळे परळीकरांचं आरोग्य धोक्यात. कचऱ्याला आग लावली जात असताना परळीत धुराचे लोट. धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करत हत्या. सांगलीच्या जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवासमधील घटना. सौरभ कांबळे असं हत्या झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव. बुलढाण्याच्या नागपुरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरूच. घरगुती गॅस सिलेंडर वाहनात वापरताना पोलिसांची कारवाई. एकाला अटक. 24 गॅस सिलेंडर आणि वाहनात गॅस भरणारे मशीन जप्त. गोंदियातील 15,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार. 4 दिवसातच 5,63,000 क्विंटल धान खरेदी. उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल. TV9 मराठी एकमेव. नवीन एक्वागार्डचे फिल्टर्स आता पूर्ण 2 वर्ष चालतात. 2 वर्ष नवीन एक्वागार्डमध्ये आहे नॅनोपोर टेक्नॉलॉजी आहे फिल्टर्स जे देतात संरक्षण पूर्ण 2 वर्षांपर्यंत. एक्वागार्ड लॉंग लाईफ फिल्टर्स, लाईफ लॉंग संरक्षण. ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. उद्यापासून रोज रात्री 9:30 वाजता आपल्या मराठीवर. सूरज क्या हुआ? आजकल वक्त तो नहीं आ रहा. कुछ दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया. आपको चाहिए सिर्फ अमृतवाणी ऑप्टो प्लस. ये एक टूल फॉर्म है. इसमें मौजूद मूंगफली के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करती हैं. अमृतवाणी ऑप्टो प्लस. पुढं पाय ना. सांगत जिंजरापासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ. 303,400. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. हे रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. जनसुरक्षा विधेयक न वाचता विरोधक विरोध करतायत. तर विधेयक वाचल्यावर विरोध करणार नसल्याची खात्री मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर राज्यात नव्या 328 मद्यविक्री दुकानांना परवाने देणार. नवे परवाने एका दुकानांना नाही तर कंपन्यांना देणार. तर विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार. कॅपोविटेज मद्य निर्मितीच्या संचालकपदी जय. मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या. उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य. महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब. मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. तर लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय. छगन भुजबळ यांचं.